पोलीस असल्याची बतावणी करत वयोवृद्ध इसमाची फसवणूक। दिनांक 1 जून 2025 रोजी फिर्यादी हे आटपाडी ते भिवघाट रोडवरील पेट्रोल पंपावर मोटारसायकलवरून जात असताना 2 इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटालूट चालू आहे, तुमच्या जवळील दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितल्याने फिर्यादी हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हात चालकाने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून फिर्यादीची फसवणूक केली असल्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक हे तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत तपास करीत असताना पथकामधील सागर लवटे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी कासिम सलीम इराणी लोणी काळभोर पुणे यांनी केला असून तो सध्या जयसिंगपूर येथे राहण्यास आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कासिम इराणी यास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सांगितले की तो व त्याचा साथीदार अबुझर इराणी रावसन जिल्हा ठाणे या दोघांनी मिळून मोटारसायकलवरून आटपाडी ते भिवघाट रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी हात चालाकी करून काढून घेतले असल्याचे तसेच त्यांनी 1.5 महिन्यांपूर्वी जत येथील सांगली रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठ्या हात चालाकी करून काढून घेतले असल्याची कबुली दिली। सदर बाबत आटपाडी व जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्यांच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, पुणे, पश्चिम बंगाल राज्य येथे मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत।